देवेंद्र सरकारने जिल्ह्यासाठी निधी दिला असून 80% निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांनी विरजण टाकू नये। गोंडवाना गणतंत्रचे माजी जिल्हाध्यक्ष व शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांचा भाजप पक्ष प्रवेश। महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी बाधितांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते। जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मदत पॅकेज जाहीर केले होते। या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नष्ट झाल्याचे, शेतजमीन खराब झाल्याचे, मनुष्य नुकसान झाल्याचे तसेच घरे कोसळल्याचे प्रकार घडले होते। सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यासाठी शेतकऱ्यांना 8,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर करण्यात आली होती। ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्यात आली असून उर्वरित रक्कम तांत्रिक कारणामुळे 7/12 वरचे नावे किंवा चुकीचे अकाउंट नंबर KYC नसल्याने बँकेच्या खात्यामध्ये थांबले असल्याचे मत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे काम भाजप नेत्याचे आहे। नेत्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, भाजपाचे सरकार बसवले। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी। गटातटाचे राजकारण दूर ठेवून इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज भाजप कार्यालयात भरून घ्यावे। सर्वे झाल्यानंतर योग्य उमेदवारास भाजप पक्ष उमेदवारी नक्की देईल असे ठाम मत पालकमंत्र्यांनी मांडले। भाजप पक्षात 15 मिनिटांपूर्वी प्रवेश घेतलेला कार्यकर्ता आणि 15 वर्षापासून काम करत असलेला भाजप कार्यकर्ता सारखाच आहे। भाजप पक्षापेक्षा कोणताही नेता मोठा नाही। पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल। पक्षाच्या विचारसरणीला अनुसरून सर्वजण काम करत आहेत। त्यामुळे लहान मोठा असा फरक न मानता पक्ष वाढीसाठी आणि देवेंद्र सरकार मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे। भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सरकारने दिलेली मदत जनतेपर्यंत पोहोचवावी। नागरिकांची कामे होत नसल्यास माझ्याशी संपर्क साधावा, अशा बऱ्याच सूचना भाजप कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांनी दिल्या। काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत। त्यासाठी भाजप पक्षातर्फे मोर्चे बांधणी सुरू आहे। वरोरा येथील विश्रामगृहामध्ये पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते माजी गोंडवाना गणतंत्रचे जिल्हा प्रमुख तथा माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम यांचा भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश घेण्यात आला। यावेळी भाजप नेते आमदार करण देवतळे, निवडणूक प्रमुख वरोरा विधानसभा तथा राज्य परिषद सदस्य भाजप रमेश राजूरकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष विजय देवतळे, CDCC बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात 2 महिन्यापासून शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा आपला कव्हर झालेला असल्यामुळे आतापर्यंत 70% शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे। ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्यांचे काही कारणं आहे। एक तर विभक्त शेती नाही किंवा स्वतंत्ररित्या 7/12 नसल्यामुळे अशा काही बाबी असल्यामुळे निश्चितच या 2-3 दिवसामध्ये ॲडिशनल कलेक्टर आणि SDOना सूचना दिलेल्या आहे तर तात्काळ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, अनुदान मिळालं नाही, त्यांना तात्काळ मदत आणि सहकार्य करावं। सोबतच या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये, या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या मिळणाऱ्या सोयी सवलती 5 त्या 100% सर्वांना मिळेल याच्या प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्याची कारवाई सुरू आहे। खूप खूप धन्यवाद।